Hello everyone. In previous video we have discussed third semester electrical program teaching and examination scheme. Now in this video, in this lecture, we will going to study unit number 1 of course electrical circuit ECI having course code 22324. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 1 ला सुरुवात करणार आहोत. इलेक्ट्रिकल सर्किट्स ECI ह्या सब्जेक्टचा. तर इलेक्ट्रिकल सर्किट्स या सब्जेक्टसाठी या कोर्ससाठी त्याच्यामध्ये 5 युनिट आहेत. फर्स्ट युनिट AC फंडामेंटल्स अँड सिंगल फेज AC सिरीज सर्किट जो की 15 मार्क्ससाठी आहे. युनिट नंबर 2 सिंगल फेज AC पॅरलल सर्किट्स 13 मार्क्स. युनिट नंबर 3 3 फेज सर्किट 13 मार्क्स. युनिट नंबर 4 नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ सर्किट ॲनालिसिस. नेटवर्क रिडक्शन करायचं आहे अँड प्रिन्सिपल्स ऑफ सर्किट ॲनालिसिस. सर्किटचे विश्लेषण करण्याची तत्त्वे. प्रिन्सिपल्स ऑफ सर्किट ॲनालिसिस. युनिट नंबर 4 13 मार्क्ससाठी आहे. युनिट नंबर 5 नेटवर्क थेरम्स. इट इज फॉर 16 मार्क्स. हा 16 मार्क्ससाठी युनिट असणार आहे. तर सुरुवात करूया युनिट नंबर 1 AC फंडामेंटल्स अँड सिंगल फेज AC सिरीज सर्किट. AC फंडामेंटल्स अल्टरनेटिंग करंटचे मूलभूत गोष्टी आपण प्रथमतः पाहणार आहोत. मग त्यानंतर सिंगल फेज AC सिरीज सर्किट. सिरीज म्हणजे एकामागोमाग एक त्या सर्किटमध्ये काही घटक एलिमेंट्स कनेक्टेड असणार आहेत. ओके, हा असा युनिट नंबर 1 जो की 15 मार्क्सला आहे एक्झामच्या ओरिएंटेशनने. तर सुरुवात करूया युनिट नंबर 1 ला. AC फंडामेंटल्स अल्टरनेटिंग करंटच्या मूलभूत गोष्टी सुरुवातीला आपण पाहणार आहोत. तर युनिट नंबर 1 मध्ये सिलेबस कंटेंट काय काय आहेत पहा. जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज. जनरेशन म्हणजे निर्मिती, अल्टरनेटिंग व्होल्टेजची निर्मिती. फेजर रिप्रेझेंटेशन. जनरेशन अल्टरनेटिंग व्होल्टेज जनरेशन होत असतानाचा फेजर रिप्रेझेंटेशन चरण सादरीकरण रिप्रेझेंटेशन आपण ज्याला म्हणतो. ऑफ सायनुसॉइडल क्वांटिटीज. ओके, सायनुसॉइडल परिमाणे जे आहेत त्यांची चरण सादरीकरण आपण इथे पाहणार आहोत. RLC सर्किट एलिमेंट्स. ओके, R हा रेजिस्टर आहे, L हा इंडक्टर आहे, C हा कॅपॅसिटर आहे. हे सर्किट एलिमेंट आहेत, सर्किट घटक आहेत. ओके, इट्स व्होल्टेज अँड करंट रिस्पॉन्स. त्यांचे सर्किटमध्ये असतानाचे व्होल्टेज आणि करंट सोबतचे प्रतिसाद रिस्पॉन्स आपण AC फंडामेंटल्स या युनिटमध्ये पाहणार आहोत. इंट्रोडक्शन. सिलेबस टॉपिक 1.1 इंट्रोडक्शन. ओळख. द नेटवर्क थेरी इज ऑल अबाउट व्हेरियस टाइप्स ऑफ नेटवर्क्स. ठीक आहे, नेटवर्क थेरी जी आहे ती सर्व प्रकारच्या नेटवर्क बाबतीत आहे. दिअर बिहेवियर त्यांची वागणूक. ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण अँड ॲप्लिकेशन त्यांचा उपयोग. ओके, अँड इलेक्ट्रिकल नेटवर्क इज मेड अप ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ एनर्जी सोर्स. इलेक्ट्रिकल नेटवर्क जो आहे तो विविध प्रकारच्या ऊर्जा स्रोतांनी बनलेला आहे, सर्किट एलिमेंट्स सर्किटचे जे घटक आहेत त्यांच्याद्वारे बनलेला आहे. जसे की रेजिस्टर्स, कॅपॅसिटर्स अँड इंडक्टर्स. ओके, हे सर्किट एलिमेंट आहेत. त्याचबरोबर ऊर्जेचे काही स्रोत असणार आहेत. DC व्होल्टेज सोर्स, AC व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स. ओके, इत्यादी सोर्स सोबत सर्किट एलिमेंट असणार आहेत जसे की रेजिस्टर, कॅपॅसिटर अँड इंडक्टर्स. द कॉम्बिनेशन ऑफ दीज एलिमेंट्स. ओके, ह्या घटकांचा कॉम्बिनेशन जो असणार आहे, एकत्रितपणा जो असणार आहे, अँड द वे दे आर इंटरकनेक्टेड आणि त्यांना एकमेकांना जोडून ठेवण्याच्या पद्धतीनुसार डिसाइड्स द टाइप्स ऑफ नेटवर्क. ओके, नेटवर्कचे प्रकार तिथे ठरवले जाणार आहेत. द वर्ड
नेटवर्क अँड सर्किट कॅरी द सेम मिनिंग. शब्द पहा, नेटवर्क आणि सर्किट यांचा दोहोंचा अर्थ काय आहे, सेमच असणार आहे. इन दिस चॅप्टर वी विल डिस्कस सम बेसिक कन्सेप्ट अबाउट द नेटवर्क अँड देन इंट्रोड्यूस सर्टन टेक्निक्स फॉर सर्किट सिम्प्लिफिकेशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट माहीत करून घेणार आहोत नेटवर्क बाबतीत, अँड देन इंट्रोड्यूस सर्टन, आणि त्यांना निश्चित टेक्निकद्वारे इंट्रोड्यूस करणार आहोत, ओळख करून घेणार आहोत फॉर सर्किट सिम्प्लिफिकेशन, सर्किटच्या सिम्प्लिफिकेशनसाठी. ओके. सिलेबस टॉपिक 1.2 क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क्स. क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क्स, इलेक्ट्रिक नेटवर्कचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण. MSBTच्या परीक्षांमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. डिफाईन ॲक्टिव्ह नेटवर्क अँड पासिव्ह नेटवर्क, डिफाईन युनिलॅटरल नेटवर्क अँड बायलॅटरल नेटवर्क. ओके, हे ॲक्टिव्ह अँड पासिव्ह, युनिलॅटरल अँड बायलॅटरल हे नेटवर्कचे प्रकार आहेत, आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 1.2 क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क. क्वेश्चन 1 हा जो मी आता जे व्हिडिओ अपलोड करतोय त्याच्यामध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क करून ठेवलेले आहेत. विद्यार्थ्यांनी हे क्वेश्चन म्हणजे जे क्वेश्चन असतील, क्वेश्चन 1च्या समोरील क्वेश्चन आहे डिफाईन ॲक्टिव्ह नेटवर्क अँड पासिव्ह नेटवर्क, डिफाईन युनिलॅटरल नेटवर्क अँड बायलॅटरल नेटवर्क, हे आपल्या नोटबुकमध्ये लिहिण्याचा सराव करायचा आहे, लिहायचा आहे. ओके. द नेटवर्क्स ऑर सर्किट कॅन बी ऑफ डिफरंट टाईप्स. ओके, नेटवर्क किंवा सर्किट दोन्हींचा अर्थ एकच आहे. कॅन बी ऑफ डिफरंट टाईप्स, ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. डिपेंडिंग ऑन देअर कॅरेक्टरिस्टिक. ओके, त्यांच्या गुणधर्मावरती अवलंबून असलेले नेटवर्क आणि सर्किटचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. सम ऑफ द इम्पॉर्टंट टाईप. ओके, खालीलपैकी काही महत्त्वाचे प्रकार ऑफ नेटवर्क्स आर ॲज फॉलोज. ओके, खालीलपैकी काही महत्त्वाचे प्रकार हे दिलेले आहेत खाली, आपण पाहूयात. ॲक्टिव्ह ऑर पासिव्ह नेटवर्क. ॲक्टिव्ह म्हणजेच काय, सक्रिय. ओके, ॲक्टिव्ह नेटवर्क सक्रिय, प्रत्यक्ष कार्य असलेला ॲक्टिव्ह. पासिव्ह म्हणजे निष्क्रिय. ओके, ॲक्टिव्ह ऑर पासिव्ह नेटवर्क. फर्स्ट प्रकार लंप्ड. लंप्ड म्हणजे एकाच वस्तूवर सर्व अवलंबून असलेले, लटकलेले, लंप्ड. ओके, लंप्ड. सेकंड प्रकार आहे लंप्ड नेटवर्क ऑर डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे सेपरेटली वितरित केलेले. ठीक आहे. थर्ड प्रकार आहे युनिलॅटरल ऑर बायलॅटरल नेटवर्क. युनिलॅटरल म्हणजे एकपक्षी, एकतर्फी, ऑर बायलॅटरल म्हणजे द्विपक्षी. ओके, दोहो बाजूनी, युनिलॅटरल ऑर बायलॅटरल नेटवर्क. फोर्थ प्रकार आहे लिनियर. लिनियर म्हणजे रेषीय, रेषेचा, एक समांतर रेषेचा, की ज्याच्याने इनपुट 2 दिले असता आउटपुट पण 4 येतो, म्हणजे 2च्या पटीत येतो, 6 येतो, परंतु सरळ येतो. ठीक आहे ना, याला आपण लिनियर ऑर नॉन लिनियर नेटवर्क्स. नॉन लिनियर नेटवर्क्स म्हणजे रेषीय नसलेला, एक समानतेचा आउटपुट नसलेला. ठीक आहे, असे हे 4 नेटवर्कचे प्रकार आहेत. क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क. ओके, क्वेश्चन नंबर 1 डिफाईन ॲक्टिव्ह नेटवर्क अँड पासिव्ह नेटवर्क, डिफाईन युनिलॅटरल नेटवर्क अँड बायलॅटरल नेटवर्क. ओके, यांची व्याख्या आपल्याला तिथे लिहायची आहे क्वेश्चन नंबर 1मध्ये. सिलेबस टॉपिक 1.2.1. आता हे जे नेटवर्कचे प्रकार आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूयात. 1.2.1 ॲक्टिव्ह ऑर पासिव्ह नेटवर्क. आता ॲक्टिव्ह नेटवर्क कोणाला म्हणायचे आणि पासिव्ह नेटवर्क कोणाला म्हणायचे त्याची रीतसर डेफिनेशन इथे दिलेलं आहे. बेस्ड ऑन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सोर्स. ओके, स्रोताचा उपस्थित किंवा अनुपस्थित वरती, बेस्ड ऑन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सोर्स, कॉमा, द इलेक्ट्रिक नेटवर्क्स आर क्लासिफाईड ॲज ॲक्टिव्ह ऑर पासिव्ह नेटवर्क. एखाद्या नेटवर्कमध्ये, एखाद्या सर्किटमध्ये जर ऊर्जेचा स्रोत उपलब्ध असेल त्यांना आपण काय म्हणणार आहोत, ॲक्टिव्ह नेटवर्क. प्रेझेन्स आहे, सोर्सचा प्रेझेन्स आहे. परंतु एखाद्या नेटवर्कमध्ये, एखादे नेटवर्क असेही असू शकतात की जिथे ऊर्जेचा स्रोत नसणार आहे, मग अशा नेटवर्कला पासिव्ह नेटवर्क म्हणायचं आहे. ओके, पहा इथे डेफिनेशन दिलेलं आहे. ॲक्टिव्ह नेटवर्क्स, ॲक्टिव्ह नेटवर्कची डेफिनेशन, सक्रिय नेटवर्क. नेटवर्क सुरुवातीला कशाला म्हणायचं हे माहीत झालं असेल. नेटवर्क की ज्याच्यामध्ये सोर्स असतो, ओके, एनर्जी सोर्स असतो, विथ सर्किट एलिमेंट असतात, त्यांना एकमेकांना जोडलेलं असतं. ओके, अशाला आपण नेटवर्क म्हणणार आहोत, सर्किट म्हणणार आहोत. ठीक आहे. पैकी ॲक्टिव्ह नेटवर्क म्हणजे काय, सक्रिय नेटवर्क. इफ अ नेटवर्क कन्सिस्ट ऑफ ॲन एनर्जी सोर्स. ओके, एखाद्या जर एका नेटवर्कमध्ये कन्सिस्ट म्हणजे समाविष्ट असणे,
कन्सिस्ट ऑफ ॲन एनर्जी सोर्स समाविष्ट असेल, कॉमा, देन मग इट इज कॉल्ड ॲज ॲन ॲक्टिव्ह नेटवर्क. मग त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲक्टिव्ह नेटवर्क, सक्रिय नेटवर्क. द टाईप ऑफ एनर्जी सोर्स कॅन बी अ व्होल्टेज सोर्स ऑर करंट सोर्स. मग तो ऊर्जेचा स्रोत जो आहे तो व्होल्टेज सोर्स पण असू शकेल, करंट सोर्स पण असू शकेल, परंतु नेटवर्कमध्ये आहे. नेटवर्कमध्ये जर एनर्जी सोर्स प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणणार आहे? ॲक्टिव्ह नेटवर्क. पासिव्ह नेटवर्क म्हणजे काय पहा, इफ अ नेटवर्क डज नॉट कंटेन, ओके, जर एका नेटवर्कमध्ये डज नॉट कंटेन समाविष्ट नाही, डज नॉट कंटेन एनी एनर्जी सोर्स, कोणत्याही प्रकारचा ऊर्जेचा स्रोत सर्किटमध्ये जर उपलब्ध नसेल, प्रेझेंट नसेल, कंटेन नसेल, देन इट इज कॉल्ड ॲज पासिव्ह नेटवर्क. मग त्याला आपण काय म्हणणार आहोत? पासिव्ह म्हणजे निष्क्रिय नेटवर्क. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 1.2.2 युनिलॅटरल म्हणजे एकतर्फी और बायलॅटरल नेटवर्क्स म्हणजेच द्विपक्षीय. ठीक आहे. युनिलॅटरल और बायलॅटरल नेटवर्कची सुरुवातीला थोडक्यात ओळख पाहूया. बेस्ड ऑन द रिस्पॉन्स और कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. बेस्ड ऑन रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद, और कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म ऑफ ए नेटवर्क, एखाद्या नेटवर्कच्या प्रतिसादावरती, गुणधर्मावरती, टू द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द कॉम्पोनंट कनेक्टेड फॉर्म द नेटवर्क. ओके. एखाद्या नेटवर्कमध्ये जर एखादा कॉम्पोनंट कनेक्ट असेल तर त्याच्यातून प्रवाहित होणाऱ्या करंटच्या दिशेच्या प्रतिसादावरती आणि गुणधर्मावरती युनिलॅटरल और बायलॅटरल असे नेटवर्कचे पुन्हा दोन प्रकार पडलेले आहेत. द इलेक्ट्रिक नेटवर्क आर क्लासिफाईड ॲज बायलॅटरल और युनिलॅटरल नेटवर्क्स. ओके. सुरुवातीला आपण पाहूया बायलॅटरल. इथं सिलेबस कंटेंटमध्ये देताना युनिलॅटरल और बायलॅटरल दिलेलं आहे, परंतु डेफिनेशन पाहताना आपण सुरुवातीला बायलॅटरल म्हणजे द्विपक्षीय नेटवर्क म्हणजे काय पाहणार आहोत. ओके. इट इज द नेटवर्क, हे असे नेटवर्क आहेत की हुज कॅरेक्टरिस्टिक्स, की ज्यांचा गुणधर्म और रिस्पॉन्स प्रतिसाद डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन ऑफ करंट. ओके. त्यांचा गुणधर्म किंवा प्रतिसाद तो अवलंबून नाही, डज नॉट डिपेंड अवलंबून नसणे, ऑन द डायरेक्शन ऑफ करंट थ्रू द व्हेरियस एलिमेंट्स. ओके. कोणावरती अवलंबून नाही? करंटच्या दिशेवरती, थ्रू द व्हेरियस एलिमेंट, वेगवेगळ्या घटकांमधून प्रवाहित होणाऱ्या करंटच्या दिशेवरती त्या अशा सर्किटचा गुणधर्म आणि प्रतिसाद अवलंबून नाही. अशा नेटवर्कला आपण काय म्हणणार आहोत? बायलॅटरल नेटवर्क. म्हणजेच सरळ असा आहे की त्या नेटवर्कमध्ये प्रेझेंट असलेला सर्किट एलिमेंटमधून कोणत्याही दिशेने करंट प्रवाहित झाला तरी त्या सर्किटचा जो काही गुणधर्म आहे, जो प्रतिसाद आहे, तो अवलंबून नाही आहे. ओके. त्या प्रवाहित होणाऱ्या करंटच्या दिशेवरती अशा नेटवर्कला आपण बायलॅटरल नेटवर्क इथे म्हणणार आहोत. व्हेरियस एलिमेंट्स इन इट रेझिस्टिव्ह नेटवर्क आर बायलॅटरल नेटवर्क. ओके. रेझिस्टर हा असा एक एलिमेंट आहे, सर्किट कॉम्पोनंट आहे की ज्याच्यातून करंट कोणत्याही दिशेने प्रवाहित झाला तरी म्हणजे असा फारसा फरक नाही पडत. ओके. ठीक आहे. अशा नेटवर्कला आपण बायलॅटरल नेटवर्क म्हणणार आहोत. युनिलॅटरल नेटवर्क एकतर्फी. आता पहा, एकतर्फी म्हणजेच काय की नेटवर्कमध्ये प्रेझेंट असलेल्या सर्किट एलिमेंट किंवा जे घटक आहेत किंवा जे कॉम्पोनंट आहेत त्यांच्यातून करंट एकाच दिशेनं प्रवाहित व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर असे कोणते नेटवर्क आहेत पहा? युनिलॅटरल नेटवर्क. इफ द कॅरेक्टरिस्टिक, जर गुणधर्म, प्रतिसाद ऑर बिहेवियर किंवा सर्किटची वागणूक ऑफ ए नेटवर्क. ओके. ऑफ ए नेटवर्क म्हणजे नेटवर्कचे. ठीक आहे. ऑफ ए नेटवर्क इज डिपेंडंट. ओके. इज डिपेंडंट अवलंबून असणे, ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. ओके. करंटच्या दिशेवरती, थ्रू इट्स एलिमेंट, त्याच्यातून प्रवाहित होणाऱ्या करंटच्या दिशेवरती जर एखाद्या सर्किटचा गुणधर्म, प्रतिसाद आणि वागणूक अवलंबून असेल, इट्स एलिमेंट इन इट. ओके. थ्रू इट्स एलिमेंट, त्या एलिमेंटच्या मधून प्रवाहित होणाऱ्या करंटच्या दिशेवरती एखाद्या सर्किटचा गुणधर्म, रिस्पॉन्स, वागणूक अवलंबून असते इन इट, देन द नेटवर्क इज कॉल्ड ॲज अ युनिलॅटरल नेटवर्क. मग अशा नेटवर्कला आपण काय म्हणतो? युनिलॅटरल नेटवर्क. द नेटवर्क कंटेनिंग एलिमेंट्स सच ॲज डायोड. ओके. मग अशा नेटवर्कमध्ये कोणते एलिमेंट समाविष्ट असतात? कंटेनिंग एलिमेंट सच ॲज डायोड. डायोडमध्ये पहा, डायोडमध्ये हा करंट हा ॲनोड टू कॅथोडच प्रवाहित व्हायला पाहिजे तर सर्किट कंप्लीट होतो, तर तो सर्किट एलिमेंट डायोड हा सर्किटमध्ये कामाला येतो. ओके. ट्रान्झिस्टर्स एटसेट्रा. ट्रान्झिस्टर पण आहे. ट्रान्झिस्टर ज्या सर्किटमध्ये असतील, डायोड ज्या सर्किटमध्ये असतील, त्या सर्किटला आपण, त्या नेटवर्कला आपण युनिलॅटरल नेटवर्क म्हणणार आहोत. युनी म्हणजे एक, लॅटरल.
ठीक आहे, हे लक्षात ठेवा. युनिलॅटरल नेटवर्क एटसेट्रा आर युनिलॅटरल नेटवर्क. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 1.2.3 लिनियर और नॉन लिनियर नेटवर्क, रेषीय किंवा अरेषीय, रेषीय नसलेला नेटवर्क. ठीक आहे. 1.2.3 बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ लिनियरिटी. ओके, एक सरळ रेषेच्या कन्सेप्टवरती अवलंबून असलेला, बेस्ड असलेला. द नेटवर्क आर क्लासिफाईड ॲज लिनियर और नॉन लिनियर नेटवर्क. ओके, नेटवर्कचे पुढील दोन प्रकार पडतात, लिनियर किंवा नॉन लिनियर नेटवर्क, बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ लिनियरिटी. लिनियर नेटवर्क्स म्हणजे काय, रेषीय नेटवर्क्स म्हणजे काय पहा. इफ द कॅरेक्टरिस्टिक, जर का एखाद्या नेटवर्कचा गुणधर्म, पॅरामीटर्स सच ॲज रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्सेस एटसेट्रा. ठीक आहे. आता हे काय झाले, पॅरामीटर्स कोण, रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स एटसेट्रा. पूर्वी काय होते, पूर्वीच्या ह्याच्यामध्ये ते इलेमेंट होते, सर्किट इलेमेंट होते, घटक होते. आता त्यांचे पॅरामीटर्स कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे. इफ द कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म, पॅरामीटर्स सच ॲज रेझिस्टन्सेस, कॅपॅसिटन्सेस, इंडक्टन्सेस एटसेट्रा रिमेन कॉन्स्टंट. रिमेन म्हणजे राहणे, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर. इरिस्पेक्टिव्ह ऑफ चेंज इन टेम्परेचर. इरिस्पेक्टिव्ह म्हणजे च्या बदलाबरोबर. इरिस्पेक्टिव्ह ऑफ चेंज इन टेम्परेचर, टाइम, व्होल्टेज एटसेट्रा. देन द सर्किट और नेटवर्क इज कॉल्ड ॲज अ लिनियर नेटवर्क. ओके, जर एखाद्या सर्किटमध्ये इलेमेंट असतील, त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत, रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, ओके, यांचे जे गुणधर्म आहेत ते स्थिर राहत असतील. ओके, स्थिर राहत असतील, इरिस्पेक्टिव्ह च्या बरोबर ऑफ चेंज इन टेम्परेचर म्हणजे सभोवतालचं तापमान चेंज होतं आहे, टाईम चेंज होतो आहे, व्होल्टेज चेंज होतो आहे, परंतु त्या सर्किटमध्ये प्रेझेंट असलेल्या सर्किट इलेमेंटचा जो काय गुणधर्म आहे, पॅरामीटर्सचा जो काय गुणधर्म आहे, जसे की रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स इत्यादी, हे स्थिर राहतात. अशा नेटवर्कला आपण लिनियर नेटवर्क असे म्हणणार आहोत. देन द सर्किट और नेटवर्क इज कॉल्ड ॲज अ लिनियर नेटवर्क. ओके, वी कॅन अप्लाय द ओहम्स लॉ ओनली टू द लिनियर नेटवर्क्स. ओके, म्हणजे ज्या नेटवर्कमध्ये आपण ओहम्स लॉ वापरू शकतो, अशा नेटवर्कला आपण लिनियर नेटवर्क असे म्हणणार आहोत. द सुपरपोजिशन थेरम ऑल्सो इज ॲप्लिकेबल ओनली टू द लिनियर नेटवर्क. मग सुपरपोजिशन थेरम ही सुद्धा ॲप्लिकेबल आहे लिनियर नेटवर्कसाठी. ठीक आहे. हे बघा, गुणधर्म सेम राहतात, कधी, टेम्परेचर, टाईम आणि व्होल्टेज बदलले तरी. ओके, अशा नेटवर्कला आपण काय म्हणणार आहे, लिनियर नेटवर्क. तर त्याच्या विरुद्ध काय असणार आहे पहा, नॉन लिनियर नेटवर्क. इफ द पॅरामीटर्स ऑफ ए नेटवर्क चेंज दिअर व्हॅल्यू. ओके, एखाद्या नेटवर्कमध्ये प्रेझेंट असलेल्या एलिमेंटचा, घटकांचा जो पॅरामीटर आहे, एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, घटक वेगळे, त्यांचे पॅरामीटर्स वेगळे. ओके, घटक आणि त्यांचे पॅरामीटर्स, अवयव. ठीक आहे. जसे की रेजिस्टर आहे, त्याचा पॅरामीटर रेजिस्टन्स. इफ द पॅरामीटर्स ऑफ ए नेटवर्क, एखाद्या नेटवर्कचे पॅरामीटर्स चेंज होतात, चेंज दिअर म्हणजे त्यांचे, व्हॅल्यूज म्हणजे किंमत, त्यांची व्हॅल्यू बदलते विथ द चेंज इन व्होल्टेज. ओके, व्होल्टेज, टेम्परेचर, टाईमच्या बदलानुसार एखाद्या नेटवर्कच्या पॅरामीटरची व्हॅल्यू, किंमत चेंज होते. देन द नेटवर्क इज कॉल्ड ॲज नॉन लिनियर नेटवर्क. अशा नेटवर्कला आपण नॉन लिनियर नेटवर्क म्हणणार आहोत. द ओहम्स लॉ इज नॉट ॲप्लिकेबल टू द नॉन लिनियर नेटवर्क. मग अशा नेटवर्कसाठी ओहम्स लॉ हा ॲप्लिकेबल नसणार आहे. द सुपरपोजिशन थेरम ऑल्सो इज नॉट ॲप्लिकेबल टू द नॉन लिनियर नेटवर्क. सुपरपोजिशन थेरमसुद्धा नॉट ॲप्लिकेबल आहे अशा नेटवर्कसाठी. सर्किट इलेमेंट. आता सर्किट इलेमेंट काय आहेत पहा. इलेमेंट म्हणजे घटक. ओके, जसं की आपण सुरुवातीला चर्चा करत होतो, व्होल्टेज सोर्स हा एलिमेंट आहे, रेझिस्टन्स हा एलिमेंट आहे, कॅपॅसिटर हा एलिमेंट आहे, घटक आहेत सर्किटचे. ओके, इंडक्टर हा एलिमेंट आहे, डायोड एलिमेंट आहे, ट्रान्झिस्टर एलिमेंट आहे, जे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहेत. ओके, आणि व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स आहेत, हे सर्किटचे एलिमेंटच आहेत, घटकच आहेत. ओके, त्याशिवाय सर्किट बनवू शकत नाही, नेटवर्क बनवू शकत नाही. सिलेबस टॉपिक 1.3 सर्किट एलिमेंट्स. 1.3.1 रेजिस्टर अँड रेझिस्टन्स. रेजिस्टर हा एलिमेंट आहे, रोधक आणि रोधकता. रेजिस्टन्स म्हणजे काय, रोधकता. ठीक आहे, रेजिस्टन्स. आता पहा, हा एक एलिमेंट आहे. 1.3.1 डिस्कशन करूया. क्वेश्चन नंबर 2, पुन्हा इथे क्वेश्चन नंबर 2 मी इथे टाकलेला आहे. या प्रश्नांची उत्तर विद्यार्थ्यांनी नोटबुकमध्ये लिहिणं गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टीतनं, अभ्यासाच्या दृष्टीतनं. क्वेश्चन 2, राईट डाऊन द युनिट्स ऑफ आर, एल, सी अँड जी.
ओके, युनिट म्हणजे काय, एकक लिहायचं आहे. आर म्हणजे रेजिस्टरचं एकक, एल म्हणजे इंडक्टरचं एकक आणि सी म्हणजे कॅपॅसिटर आणि जी म्हणजे कंडक्टन्स. ओके, यांचं काय करायचं आहे, एकक लिहायचे आहेत, युनिट लिहायचे आहेत. डेफिनेशन्स पहा, रेजिस्टरची डेफिनेशन सुरुवातीला आपण पाहूया. रेजिस्टर म्हणजेच काय, रोधक. रोधक. ओके, रेजिस्टर काय आहे पहा. रेजिस्टर इज ॲन इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट, हा एक इलेक्ट्रॉनिक घटक आहे, विच जो की प्रोवाइड्स म्हणजे उपलब्ध करून देतो. प्रोवाइड्स द स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ ऑपोजिशन, जो की तो ठराविक अमाऊंटमध्ये, ठराविक एका किमतीमध्ये अपोजिशन प्रोव्हाइड करतो. अपोजिशन म्हणजेच काय, विरोध प्रोव्हाइड करतो. रेजिस्टन्स, रोधक प्रोव्हाइड करतो टू द फ्लो ऑफ करंट. ओके, एखाद्या तारेमधून प्रवाहित होणाऱ्या करंटला एखाद्या ठराविक किमतीमध्ये अपोजिशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो, रेजिस्टर म्हणजे रोधक आणण्याचं काम करतो. ठीक आहे. अ रेजिस्टर कॅन बी अ फिक्स्ड व्हॅल्यू रेजिस्टर ऑर अ व्हेरिएबल रेजिस्टर. मग तो रेजिस्टर हा फिक्स्ड किमतीचा असू शकतो किंवा व्हेरिएबल म्हणजे बदलणारा रेजिस्टर असू शकतो. ठीक आहे. रेजिस्टरचं युनिट पहा. द व्हॅल्यू ऑफ ए रेजिस्टर इज कॉल्ड रेजिस्टन्स. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. ठीक आहे. रोधकाच्या किमतीला रेजिस्टन्स म्हणतात. इट इज डिनोटेड बाय म्हणजे च्याद्वारे त्याची ओळख करून देते. ठीक आहे. डिनोटेड बाय म्हणजे च्याद्वारे दर्शविले जाते. रेजिस्टर हा कॅपिटल आर द्वारे दर्शवला जातो. कॅपिटल आर इथे आहे. ओके, अँड द युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम, आणि रेजिस्टन्सचं युनिट जे असणार आहे ते ओहम असेल. ओके, इथे पाहू शकतो आपण सिम्बॉल. ओके, द सिम्बॉल ऑफ फिक्स्ड व्हॅल्यू रेजिस्टन्स इज ॲज शोन इन फिगर 1.3.1a. ओके, फिगर 1.3.1 ए मध्ये फिक्स्ड रेजिस्टरच्या व्हॅल्यूचं सिम्बॉल दाखवलेलं आहे अशा पद्धतीने. ओके, आर ही फिक्स्ड व्हॅल्यू आहे रेजिस्टन्सची. ठीक आहे. व्हेअर ॲज दॅट ऑफ ए व्हेरिएबल रेजिस्टन्स, जसे की व्हेरिएबल रेजिस्टन्स बदलणारा रोधक इज शोन इन फिगर 1.3.1b. फिगर 1.3.1 बी मध्ये व्हेरिएबल रेजिस्टरचं सिम्बॉल इथे दाखवलेलं आहे. ओके, इथे तिरपी लाईन जी दिसते ती रेजिस्टन्सची व्हॅल्यू बदलण्याची लाईन आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आता पहा, मूळ संकल्पना काय आहे रेजिस्टन्सची, आर. रेजिस्टन्स ऑफ ए मटेरियल, एखाद्या मटेरियलचा रेजिस्टन्स इज डिफाइन्ड ॲज, त्यांची आपण व्याख्या अशी करू शकतो की अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट, प्रवाहित होणाऱ्या करंटला विरोध. अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट, प्रवाहित होणाऱ्या करंटला विरोध. इट इज मेजर्ड इन ओहम्स. ओके, मग तो ओहम्समध्ये किती प्रमाणात विरोध करतोय म्हणजे रेजिस्टन्स. ओके, जो की तो ओहममध्ये मेजर्ड केला जातो. ओहमचा सिम्बॉल. रेजिस्टन्स ऑफ मेटल, एखाद्या धातूचा रोधक इज स्मॉल, कमी असतो. दॅट मीन्स दे आर गुड कंडक्टर. ओके, धातूचा जो रोधक आहे तो कमी असतो म्हणजेच ते चांगले वाहक आहेत, विजेचे चांगले वाहक आहेत. गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, विद्युत करंटचे ते चांगले वाहक आहेत. अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट्स इज लेस, त्यांच्यामध्ये प्रवाहित होणाऱ्या करंटला विरोध करण्याची क्षमता किंवा कमी प्रमाणात विरोध होतो. सर्टन मटेरियल्स, काही निश्चित मटेरियल आहेत, लाईक जसे की प्लास्टिक, वूड, लाकूड, ग्लास आपण ज्याला म्हणतो, डू नॉट अलाव द करंट टू पास थ्रू देम. ओके, करंटला त्यांच्यातून प्रवाहित होऊ देत नाहीत. डू नॉट अलाउड. ओके, इझिली, सहसा. हेन्स दे आर कॉल्ड ॲज बॅड कंडक्टर्स ऑर इन्सुलेटर्स. म्हणून प्लास्टिक, वूड आणि ग्लास यांना आपण काय म्हणतो, बॅड कंडक्टर्स, विजेचे दुर्वाहक. कंडक्टर्स म्हणजेच काय, वाहक. बॅड कंडक्टर्स म्हणजे दुर्वाहक ऑर इन्सुलेटर्स. ठीक आहे. द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स फॉर द रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर इज, एखाद्या कंडक्टरचा, एखाद्या वाहकाचा मॅथमॅटिकल रेजिस्टन्स, जो एक्सप्रेशन जो आहे रेजिस्टन्ससाठीचा, तो अशा पद्धतीने असणार आहे. आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए. आर इक्वल्स टू रो, ह्या चिन्हाला रो असे म्हणतात. आर एच ओ रो, एल अपॉन ए, एल भागिले ए. एक्सप्रेशन नंबर 1.3.1 अतिशय महत्त्वाचा आहे. आर इक्वल्स टू रो इंटू एल अपॉन ए, व्हेअर रो इज द रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी म्हणजे रोधकता. रो इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ ए मटेरियल अँड इट इज कॉन्स्टंट, जो की तो कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो. एल लेंथ ऑफ कंडक्टर, कंडक्टरची लांबी, अँड
ए क्रॉस सेक्शनल एरिया, ए म्हणजेच काय, त्या कंडक्टरचा एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे. Syllabus topic 1.3.2 conductance G. Conductance. The conductance is defined as the reciprocal of resistance. Okay. Reciprocal म्हणजेच काय, तर च्या परस्पर, रेजिस्टन्सच्या परस्पर. ओके. रेजिस्टन्सच्या परस्पर जो असणार आहे त्याला आपण कंडक्टन्स G म्हणणार आहे. इट इज डिनोटेड बाय G. ओके. हा कॅपिटल G अक्षराद्वारे दाखवला जातो. अँड द युनिट ऑफ कंडक्टन्स इज ओहम इनवर्स. आणि कंडक्टन्सचं जे युनिट आहे, एकक आहे, ते ओहम इनवर्स आहे. ओके. इथं ओहम दिसतोय, त्याच्या टोपीवरती -1 म्हणजे ओहम इनवर्स दिसतोय, ऑर सिमेन्स, किंवा त्याचं एकक आहे सिमेन्स. कंडक्टन्सचं एकक आहे सिमेन्स. कंडक्टन्स G इक्वल्स टू 1/R. रेजिस्टन्सच्या परस्पर असणार आहे तो कंडक्टन्स. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 1.3.3 कॅपॅसिटर्स अँड कॅपॅसिटन्स. आता पहा, कॅपॅसिटर्स अँड कॅपॅसिटन्स. एक संकल्पना होती रेजिस्टर अँड रेजिस्टन्स, की ज्याच्यामध्ये थोडासा पार्ट होता कंडक्टन्सचा. आता दुसरी कन्सेप्ट आहे कॅपॅसिटर्स अँड कॅपॅसिटन्स. आपण काय पाहतोय, सर्किट एलिमेंट. त्याच्यातील पहिला झाला रेजिस्टर, दुसरा आहे कॅपॅसिटर्स. ओके. कॅपॅसिटर्स अँड कॅपॅसिटन्स. इथे पहा, कॅपॅसिटर इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलरली यूज्ड कॉम्पोनंट इन व्हेरियस इलेक्ट्रॉनिक सर्किट. कॅपॅसिटर हा एकमेव असा मोस्ट पॉप्युलर कॉम्पोनंट आहे, घटक आहे, की जो वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये वापरतात. This component is having the ability of storing electrical energy. ह्या कॉम्पोनंटकडे, ह्या घटकाकडे, ह्या वस्तूकडे एक क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युत ऊर्जा साठवण्याची, स्टोअर करण्याची. अँड धिस ॲबिलिटी, आणि ह्याच क्षमतेला आपण ऑफ अ स्टोरिंग चार्ज स्टोअर करण्याच्या, जो चार्ज साठवणुकीच्या क्षमतेला आपण काय म्हणतो, इज नोन ॲज कॅपॅसिटन्स. त्याला त्याची कॅपॅसिटन्स म्हणतो. कॅपॅसिटर is a component and its value is specified in terms of capacitance. Okay. Capacitor is a component. Capacitor हा एक component आहे, and its value, आणि त्याची किमतीला आपण काय म्हणणार आहोत, is specified in terms of capacitance. Okay. All capacitor consist of two parallel conducting plates. Okay. सर्व कॅपॅसिटर्स जे आहेत त्यांच्यामध्ये दोन समांतर प्लेट असतात, कंडक्टिंग प्लेट असतात. ओके. वाहून नेणारे, करंट वाहून नेणारे प्लेट्स असतात. सेपरेटेड बाय अन इन्सुलेटिंग मटेरियल. ओके. त्या दोन प्लेटला सेपरेट केलेलं असतं इन्सुलेटिंग मटेरियलने. इन्सुलेटिंग म्हणजे आवरणात्मक मटेरियलने, नोन ॲज डायइलेक्ट्रिक. त्यांना आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल असे म्हणतो. डायइलेक्ट्रिक म्हणजे दोन बाजूंना बांधून ठेवणारा, विरुद्ध दिशेने बांधून ठेवणारा, परंतु वाहक नसलेला डायइलेक्ट्रिक. ओके. इथे पाहू शकतो आपण कन्स्ट्रक्शन ऑफ बेसिक कॅपॅसिटर. इथे पाहू शकता कन्स्ट्रक्शन ऑफ बेसिक कॅपॅसिटर. इथे आहे लीड फॉर कनेक्शन. अप्पर प्लेटसाठी, वरच्या प्लेटसाठी जी लीड आहे कनेक्शनसाठीची ती दिलेली आहे. लोअर प्लेटसाठी लीड आहे कनेक्शनची ती दिलेली आहे. कंडक्टिंग प्लेट्स दिलेल्या आहेत तिथे, दोन कंडक्टिंग प्लेट्स, परंतु या दोन कंडक्टिंग प्लेट्सला सेपरेटली ठेवलेलं आहे डायइलेक्ट्रिक मटेरियलने. ओके. आणि त्या कॅपॅसिटरचे सिम्बॉल आपण इथे पाहू शकतो. फिक्स्ड कॅपॅसिटर फिगर नंबर 1.3.2a मध्ये दिलेलं आहे, आणि फिगर नंबर बी मध्ये व्हेरिएबल कॅपॅसिटर एक तिरपी लाईन दाखवलेली आहे, की ज्याच्यामध्ये कॅपॅसिटरची व्हॅल्यू आपल्याला बदलता येते, बदलू शकतो आपण. ओके. अशा पद्धतीने कॅपॅसिटरची इथे ओळख सांगितलेली आहे. पहा, त्याचबरोबर कॅपॅसिटन्स म्हणजे काय. कॅपॅसिटन्स मे बी डिफाइन्ड ॲज, कॅपॅसिटन्स कदाचित अशा पद्धतीने त्याची व्याख्या करू शकतो की the amount of charge required to develop, okay, the amount of charge required to develop a 1 volt. ठीक आहे. एका रिक्वायर्ड टू डेव्हलप 1 volt, 1 volt निर्माण करण्यासाठी किती प्रमाणात, किती क्षमतेने, किती अमाऊंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड आहे, गरजेचं आहे. पोटेन्शियल, ठीक आहे, 1 volt पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स प्लेट. दोन प्लेटच्या मध्ये 1 volt पोटेन्शियल डिफरन्स निर्माण करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड आहे, ह्यालाच आपण कॅपॅसिटन्स म्हणतो. अँड द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज फॅरड, आणि कॅपॅसिटन्सचं जे युनिट असणार आहे ते फॅरड असेल. दस द कॅपॅसिटन्स C इज द रेशो ऑफ चार्ज Q टू द व्होल्टेज V. दस म्हणून कॅपॅसिटन्स C हा काय आहे, रेशो आहे, गुणोत्तर आहे, चार्ज Q टू द व्होल्टेज V. अँड एक्सप्रेस्ड ॲज, ओके, कॅपॅसिटन्स C कशा पद्धतीने दाखवतात पहा. C इक्वल्स टू ॲप्सिलॉन, ह्या चिन्हाला आपण काय म्हणतो, जो की ई सारखा दिसतोय. ओके. C इक्वल्स टू ॲप्सिलॉन
कॅपिटल ए छेद स्मॉल डी. ओके, कॅपिटल ए छेद स्मॉल डी, वेअर ॲप्सिलॉन इक्वल्स टू परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी म्हणजे परवानगी, परमिटिव्हिटी म्हणजे परवानगी, ॲप्सिलॉन परमिटिव्हिटी. ए म्हणजेच एरिया ऑफ ईच प्लेट, ए कॅपिटल ए म्हणजेच एरिया ऑफ ईच प्लेट, प्रत्येक प्लेटचा एरिया क्षेत्र, अँड डी इक्वल्स टू सेपरेशन बिटवीन द प्लेट्स. आणि डी म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स, म्हणजे दोन प्लेट ह्या किती अंतरावर डिस्प्लेस केलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत, तो म्हणजेच काय, डी, स्मॉल डी. दस कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू परमिटिव्हिटी अँड एरिया व्हाईल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द सेपरेशन बिटवीन द प्लेट्स. ठीक आहे. मग या समीकरणानुसार, या सूत्रानुसार आपण असे म्हणू शकतो की कॅपॅसिटन्स सी जो आहे तो डायरेक्टली अवलंबून आहे परमिटिव्हिटीवरती, परवानगीवरती, आणि ठीक आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच इन्व्हर्सली कोणावरती प्रोपोर्शनल आहे, तर दोन प्लेटच्या डिस्टन्सवरती. ओके, दोन प्लेट्सच्या डिस्टन्सवरती. फिगर 1.3.1b shows the symbol of fixed and variable capacitor. आपण मागील स्लाइडमध्ये पाहिलं होतं. फिगर 1.3.1b shows the symbols of fixed and variable capacitor. Capacitance may also be defined as ability of a capacitor to store charge. कॅपॅसिटन्स कदाचित अशा पद्धतीने सुद्धा डिफाईन करू शकतो, त्याची व्याख्या लिहू शकतो. ॲबिलिटी म्हणजे क्षमता ऑफ ए कॅपॅसिटर, एखाद्या कॅपॅसिटरची क्षमता, चार्ज साठवून ठेवण्याच्या क्षमतेलाच आपण कॅपॅसिटन्स सुद्धा म्हणू शकतो. युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्सचं एकक काय आहे? युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. द कॅपॅसिटन्स इज मेजर्ड इन फॅरॅड. ओके, फॅरॅड कॅपिटल एफ. कॅपॅसिटन्स हे मोजतात, मेजर करतात फॅरॅडमध्ये. बट फॅरॅड इज अ व्हेरी लार्ज युनिट. परंतु फॅरॅड हे अतिशय मोठं युनिट आहे. जसं की किलो असतं, किलोग्रॅम, तसं फॅरॅड हा अतिशय मोठा युनिट आहे. हेन्स म्हणून स्मॉलर व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स आर एक्सप्रेस्ड इन मायक्रोफॅरेड्स. म्हणून स्मॉलर व्हॅल्यू ज्या आहेत कॅपॅसिटन्सच्या त्या एक्सप्रेस केल्या जातात, त्या दर्शवल्या जातात इन मायक्रोफॅरेड्समध्ये. ओके, इथं पहा मायक्रोफॅरेड और नॅनोफॅरेड एन एफ. ठीक आहे, मायक्रोफॅरेड म्यू एफ और नॅनोफॅरेड एन एफ, स्मॉल एन कॅपिटल एफ, और पिकोफॅरेड स्मॉल पी कॅपिटल एफ. ठीक आहे, पिकोफॅरेडमध्ये आपण दाखवतो. आता मायक्रोफॅरेड, नॅनोफॅरेड आणि पिकोफॅरेड म्हणजे किती व्हॅल्यू? 1 मायक्रोफॅरेड इक्वल्स टू 1 × 10⁻⁶ फॅरेड. ओके, 1 मायक्रोफॅरेड म्हणजेच 1 × 10⁻⁶ इतकी लहान व्हॅल्यू मायक्रोमध्ये. ठीक आहे, ⁻⁶ फॅरेड. 1 नॅनोफॅरेड इक्वल्स टू 1 × 10⁻⁹ फॅरेड. 1 × 10⁻⁹ इतका नॅनोमध्ये आपण कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू लिहू शकतो, ज्याला आपण नॅनोफॅरेड म्हणतो, एन एफ. पिकोफॅरेड 1 × 10⁻12 फॅरेड. 1 × 10⁻12 म्हणजेच पिकोफॅरेड. अशा पद्धतीने कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू ही तिथे डिफाईन केलेली आहे. सिलेबस टॉपिक 1.3.4 इंडक्टर्स. 2 सर्किट एलिमेंट आपण पाहिले, रेजिस्टर, कॅपॅसिटर, त्यांचे युनिट, त्यांचा सिम्बॉल, ओके, त्यांची फॉर्म्युलेज, त्यांची सूत्र आपण पाहिली. तिसरा आहे 1.3.4 इंडक्टर. थर्ड एलिमेंट आहे इंडक्टर्स. क्वेश्चन 3 इथे दिलेलं आहे. व्हॉट इज अन इंडक्टर? इंडक्टर म्हणजे काय ते लिहा. हे क्वेश्चन विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहत लिहायचे आहेत. त्याचे आन्सर्स सेपरेटली नोटबुकमध्ये लिहायचे आहे, प्रॅक्टिस करायचे आहे. त्याच्याशिवाय ECI इलेक्ट्रिकल सर्किट्स हा विषय पूर्ण कळणार नाही, जो की तो लाईफ टाईम उपयोगासाठी आहे. ओके, डेफिनेशन. इंडक्टरची व्याख्या काय पहा. अँड इंडक्टर इज अ कॉईल. इंडक्टर ही एक कॉईल आहे, और इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस किंवा विद्युतचुंबकीय उपकरण आहे. दॅट अपोज. पहा, इंडक्टर अपोज करतो. कोणाला अपोज करतो? नीट पहा. दॅट अपोज एनी चेंज इन करंट. करंटमध्ये होणाऱ्या बदलाला तो अपोज करतो, तो विरोध करतो. करंटला अपोज करत नाही, करंटमध्ये होणाऱ्या बदलाला. ओके, बदलाला तो काय करतो? अपोज करतो. इंडक्टर्स और कॉइल्स प्रोबॅबली व्हॅरी मोर इन डिझाईन दॅन एनी अदर कॉम्पोनंट. ओके, ठीक आहे, कोणत्याही दुसऱ्या घटकापेक्षा इंडक्टर हे काय आहेत? वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अवेलेबल आहेत. बेसिकली अन इंडक्टर इज अ कंडक्टिंग वायर. ओके, मुख्यत्वे इंडक्टर कोण आहे? एक कंडक्टिंग वायरच आहे. ओके, कंडक्टिंग वायर म्हणजे वाहकच आहे, वायर आहे. वाऊंड म्हणजे गुंडाळणे गेले, वाऊंड म्हणजे गुंडाळणे. वाऊंड ऑन ॲन इन्सुलेटर. एका आवरणावरती तो काय केला आहे? गुंडाळला गेलेला आहे.
बेसिकली हा इंडक्टर असाच आहे. ठीक आहे. इंडक्टर इज द नेम ऑफ कॉम्पोनंट. ओके, इंडक्टर हे एका कॉम्पोनंटचं नाव आहे. इंडक्टर इज द नेम ऑफ ए कॉम्पोनंट. इट्स व्हॅल्यू इज कॉल्ड एज इंडक्टन्स. त्याच्या किमतीला इंडक्टन्स आपण म्हणतो. जसं की रेजिस्टर हा एक कॉम्पोनंट आहे, त्याच्या किमतीला रेजिस्टन्स म्हणतो. कॅपॅसिटर हा एक कॉम्पोनंट आहे, त्याच्या किमतीला कॅपॅसिटन्स म्हणतो. इंडक्टर ही सुद्धा एक काय आहे, कॉम्पोनंट आहे, त्याच्या किमतीला आपण इंडक्टन्स म्हणणार आहोत. ओके. युनिट, आता इंडक्टरचं युनिट किंवा इंडक्टन्सचं युनिट काय पहा. इंडक्टन्स इज मेजर्ड इन हेनरी. ओके. इंडक्टन्स हा हेनरीमध्ये मेजर केला जातो, और मिली हेनरी किंवा मिली हेनरी और मायक्रो हेनरी. मिली म्हणजेच काय, 10⁻³ मायक्रो म्हणजे 10⁻⁶. अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एल, आणि हे कॅपिटल लेटर एलने दर्शवलं जातं. लेटर एल इज यूज्ड टू डिनोट द इंडक्टन्स. लेटर कॅपिटल एल इज यूज टू डिनोट म्हणजे दाखवण्यासाठी वापरलं जातं द इंडक्टन्स दाखवण्यासाठी. दॅट इज लिंकेजेस ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. दॅट इज लिंकेजेस. आता लिंकेजेस म्हणजेच काय, जुळणे, लिंक होणे, जुळणे ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, चुंबकीय रेषा. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय, चुंबकीय रेषा. अँड इट्स युनिट इज हेनरी, आणि त्यांचा जो युनिट आहे, त्यांचं जे एकक आहे मॅग्नेटिक फ्लक्सचं, चुंबकीय रेषांचं जो एकक आहे तो हेनरी आहे. ओके. हेनरी, HENRY, हेनरी. हेनरी इज अ व्हेरी लार्ज युनिट. हेनरी पण हे काय, अतिशय मोठं युनिट आहे, जसं की फॅरेड होतं तसं. देअरफॉर मिली हेनरी अँड मायक्रो हेनरी आर द अनदर स्मॉल युनिट्स यूज्ड फॉर इंडक्टर्स. ओके. मिली हेनरी आणि मायक्रो हेनरी हे दुसरे असे वेगळे युनिट आहेत की जे आपण इंडक्टरसाठी वापरतो, स्मॉल युनिट आहेत. ओके. आता 1 मिली हेनरी कसं दाखवतात पहा. 1 स्मॉल m कॅपिटल H, 1 मिली हेनरी बरोबर 1 गुणिले 10⁻³ कॅपिटल H. ठीक आहे. मिली म्हणजेच काय, 10⁻³ 10⁻³ मायक्रो म्हणजेच काय, 10⁻⁶ वजा 6. ओके. 1 मायक्रो हेनरी इक्वल्स टू 1 × 10⁻⁶ H. ओके. पहा कन्स्ट्रक्शन अँड सिम्बॉल. इंडक्टरचं कन्स्ट्रक्शन अँड सिम्बॉल सुद्धा पाहायला हवं. फिगर 1.3.3a शोज द कन्स्ट्रक्शन, बांधणी ऑफ एन इंडक्टर. इंडक्टरची बांधणी दाखवतो. अँड फिगर 1.3.3b शोज सिम्बॉल, आणि तो फिगर 1.3.3b काय दाखवतो, सिम्बॉल दाखवतो. इट इज अ फिक्स्ड व्हॅल्यू इंडक्टर. हा एक फिक्स्ड व्हॅल्यूचा इंडक्टर आहे. व्हेरिएबल इंडक्टर नाही. व्हेरिएबल असता तर या सिम्बॉलमध्ये याची तिरपी लाईन दाखवली असती. ठीक आहे. इथे पहा n टर्न्स, म्हणजे n म्हणजे असंख्य, n नंबर ऑफ टर्न्स माहीत नाही, n म्हणजे किती असू शकतात, 50, 100, 150. n टर्न्स म्हणजे वेटोळे ऑफ ए लॅमिनेटेड कॉपर. ओके. लॅमिनेटेड म्हणजेच काय, मुलामा दिलेला कॉपरच्या वायरचा वेटोळे जो की n टर्न्समध्ये आहे. आर बाउंड म्हणजे गुंडाळणे गेले, गुंडाळणे. अराउंड म्हणजे च्या भोवती. अँड आयर्न कोर, एका आयर्न कोरच्या भोवती लॅमिनेटेड केलेला कॉपरचा वायर n टर्न्समध्ये वाउंड केला जातो, गुंडाळला जातो. त्यावेळी काय बनतं, इंडक्टर. ओके. इंडक्टर. कन्स्ट्रक्शन ऑफ एन आयर्न कोर इंडक्टर. हा आयर्न कोर म्हणजे लोखंडाचा गाभा, कोर म्हणजे गाभा. ठीक आहे. आयर्न म्हणजे लोखंड. लोखंडाच्या तुकड्यावरती एखादा कॉपरचा लॅमिनेटेड केलेला कॉपरच्या वायरचे असंख्य असे n नंबर ऑफ टर्न्स गुंडाळले तर इंडक्टर बनतो. कन्स्ट्रक्शन ऑफ एन आयर्न कोर इंडक्टर. ठीक आहे. n नंबर ऑफ कॉपर वायर, वेटोळे मारले. ठीक आहे. आणि त्या वायरचे 2 जे टर्मिनल राहतील ते इकडे बाहेर दाखवलात. ओके. फिगर 1.3.3b सिम्बॉल ऑफ एन आयर्न कोर इंडक्टर. इथं पाहू शकतो आयर्न कोर इंडक्टरचा सिम्बॉल. इथे पहा आयर्न कोर इंडक्टरचा सिम्बॉल. ठीक आहे. अशा पद्धतीने कॉईलचं वेटोळे म्हणजेच काय, आयर्न कोरचा इंडक्टर इथं दाखवलेला आहे. तर नेक्स्ट सिलेबस टॉपिक आहे, सिलेबस टॉपिक 1.4 जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज. हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 4 हा सुद्धा नेक्स्ट लेक्चरमध्ये येईल. या व्हिडिओमध्ये 3 क्वेश्चन दिलेले आहेत. त्या तिन्ही क्वेश्चनचा विद्यार्थ्यांनी वहीमध्ये, स्वतःच्या वहीमध्ये, सेपरेट वहीमध्ये त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या एकदा रिवाईज करूयात. AC फंडामेंटल्स युनिट नंबर 1ला आपण सुरुवात केली आहे. त्याच्यामधील सिलेबस कंटेंट्स आपण थोडी चर्चा केली. इंट्रोडक्शन टॉपिक 1.1 पाहिला. 1.2 सिलेबस टॉपिक क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्कचे वर्गीकरण, ॲक्टिव्ह नेटवर्क, पासिव्ह नेटवर्क, युनिलॅटरल नेटवर्क, बायलॅटरल नेटवर्क, लंप्ड नेटवर्क, डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क आणि लिनियर नेटवर्क्स और नॉन लिनियर नेटवर्क्स इत्यादी आपण पाहिल्या.
सिलेबस टॉपिक 1.3 सर्किट एलिमेंट आपण पाहिले होते रेजिस्टर अँड रेजिस्टन्स. रेजिस्टरचा जो फॉर्म्युला आहे आर इक्वल्स टू रो इंटू एल बाय ए फॉर्म्युला, त्याचबरोबर सिम्बॉल्स. ओके, रेजिस्टर आणि रेजिस्टन्स म्हणजे काय हे माहीत करून घेतलं. कंडक्टन्स सिलेबस टॉपिक 1.3.2 कंडक्टन्स कंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे जी कॅपिटल जी इक्वल्स टू 1/r. इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. ओके, सिलेबस टॉपिक 1.3.3 कॅपॅसिटर्स अँड कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटन्स म्हणजे काय, त्याचबरोबर त्याचं जे सिम्बॉल आहे कन्स्ट्रक्शन आहे आपण थोडक्यात पाहिली, आणि त्याचा फॉर्म्युला जो आहे सी इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही. ओके, सी इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही. चार्ज स्टोअर करण्याच्या क्षमतेला आपण कॅपॅसिटर म्हणतो 1 व्होल्टसाठी. ठीक आहे. कॅपॅसिटन्सचा दुसरा एक फॉर्म्युला आपण पाहिला कॅपिटल सी इक्वल्स टू एप्सिलॉन ई इंटू कॅपिटल ए डिवायडेड बाय स्मॉल डी. ए म्हणजेच काय, एरिया ऑफ इच प्लेट, प्रत्येक प्लेटचं क्षेत्र, आणि डी म्हणजेच काय, त्या दोन प्लेटमधील अंतर. त्याचबरोबर युनिट ऑफ कॅपॅसिटन्स पाहिले आपण. कॅपॅसिटन्स युनिट आहे फॅरेड, त्याच्यामध्ये परत मायक्रोफॅरेड, नॅनोफॅरेड, पिकोफॅरेड. ओके, इंडक्टर म्हणजे काय त्याची व्याख्या, त्याचं एकक आपण पाहिलं. इंडक्टर्स हे हेनरीमध्ये मोजलं जातं. मिली हेनरी आणि मायक्रो हेनरी हे छोटे एकक आहेत, छोटे युनिट आहेत. ओके, 1 मिली हेनरी म्हणजे 1 × 10⁻³ ठीक आहे. तर इथे पहा कन्स्ट्रक्शन अँड सिम्बॉल. इंडक्टरचं आपण कन्स्ट्रक्शन आणि सिम्बॉलसुद्धा पाहिलं. एका आयर्न कोरच्या तुकड्यावरती लॅमिनेटेड केलेला कॉपरच्या वायर नंबर ऑफ वेटोळ्यामध्ये गुंडाळले असता कंडक्टर बनतो. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो आयर्न कोर इंडक्टर. ठीक आहे. सिम्बॉल ऑफ आयर्न कोर इंडक्टर इथे पाहू शकतो फिगर 1.3.3. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 1.4 जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRJ टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.